नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे। तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर आज आहे गुरुपुष्य अमृत। तर गुरुपुष्य अमृत आज आहे गुरुवार आणि हा अमृत योग आहे 2024चा फेब्रुवारी 22 फेब्रुवारी 2024 मधला हा दुसरा गुरुपुष्य अमृत आहे। तर पहिला मी तुमच्यासोबत मागे कुंकुमार्चन करून देवीला मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आज आहे दुसरा ह्या वर्षातला दुसरा गुरुपुष्य अमृत योग। तर हा आहे 22 फेब्रुवारीचा म्हणजेच आजचा। तर आजच माझ्या यूट्यूबवर 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। तर माझ्यासाठी आज ही खूप मोठी आनंदाचीच गोष्ट आहे, कारण की आज गुरुपुष्य अमृत पण आहे आणि माझ्या यूट्यूबवरती 500 सबस्क्रायबर पूर्ण पण झालेले आहेत। तर खूप छान असा मला याचा लाभ भेटलेला आहे गुरुपुष्य अमृतचा। तर गुरुपुष्य अमृतविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते। आज 22 फेब्रुवारी रोजी गुरुपुष्य अमृत योग जोडून आला आहे। हा योग सकाळी 7:05 पासून सायंकाळी 4:42 पर्यंत असणार आहे। गुरुवार दत्तगुरूचा आणि गुरुपुष्य अमृत योग माता लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा आहे। गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय शुभ मानला जातो। या मुहूर्तावर शुभ कार्य केले जात नाहीत, परंतु शुभ गोष्टीचा शुभारंभ निश्चित केला जातो। या मुहूर्तावर सोने खरेदी केले असता धनसंपत्तीत वाढ होते। या दृष्टीने हा सुवर्ण योग महत्त्वाचा आहेच। याशिवाय या निमित्ताने आणखी काय केले जाते तेही जाणून घेऊ। गुरुपुष्य अमृत योग म्हणजे गुरुपुष्य नक्षत्र योग। आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो। गुरुपुष्य अमृत योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवार येतो। गुरुपुष्य अमृताच्या मुहूर्तावर सोने खरेदी करतात। याशिवाय गृहप्रवेश, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात, विद्यारंभ म्हणजे शिक्षणाची सुरुवात केली जाते। हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला गेला आहे। मात्र या दिवशी गुरु मंत्र व देवाचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो। या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येईल। तसे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होईल। गुरुपुष्य अमृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे, म्हणून आपण याला अमृत योग असे संबोधितो। या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी, विष्णू आणि गणपती शंकराची पूजा करावी। लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत। पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा आज का, असा प्रश्न आपल्याला पडेल। तर शंकर हे संकटमोचन, तर गणपती बुद्धिदाता मानला जातो। लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे। म्हणून या निमित्ताने त्या दोहोंचीही पूजा योजली असावी। घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देव्हाऱ्यात उजव्या कोपऱ्याला श्रीसूक्त, पुरुष सूक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते। गुरुपुष्य अमृत योगावर कोणत्या गोष्टी टाळाव्यात? गुरुपुष्य अमृत हा मुहूर्त शुभ असला तरीही विवाह किंवा मंगल कार्यासाठी तो निषिद्ध मानला जातो।
कारण गुरुपुष्य अमृत या मुहूर्तावर खुद्द दत्तगुरूंची कृपादृष्टी असते. दत्तगुरू वैराग्याचे प्रतीक मानले जातात. संसारात किंवा मंगल कार्यात वैराग्य येऊन कसे चालेल? म्हणून या मुहूर्तावर खरेदी विक्री करावी, पण मंगल कार्य टाळावे. मात्र इतर अनेक गोष्टींचा शुभारंभ या मुहूर्तावर करायला काहीच हरकत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मी फार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.